महाराष्ट्राच्या सरकारचं अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे कोणताही दृष्टिकोन सहानुभूतीचा त्यांचा दिसत नाही. सातत्याने अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात पडतोय आणि पंचनामेचे निर्देश देऊन त्याच्या बाबतीत पंचनामा करणं, त्यांना ताबडतोब मदत करणं अशी कोणतीही भूमिका राज्य सरकार दाखवत नाही. उलट पक्षी आश्चर्य हे आहे की एवढा महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भाग संकटात असताना, अनेक ठिकाणी गारांचे पाऊस पडलेले असताना, आपल्या अगदी पुण्यापर्यंतही गारांचे पाऊस पडलेले आहेत, त्या सर्व ठिकाणी मदतीची गरज असताना सरकार मात्र अयोध्येला जाऊन बसलेलं आहे. पहिल्यांदाच देवाच्या दर्शनासाठी सगळं अख्खंच्या अख्खं सरकार जातं हा प्रकार पहिल्यांदाच दिसतोय आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या शेतकरी, महाराष्ट्राच्या प्रश्नांची या सरकारचं देणं घेणं काही नाही आणि यांना काहीही देणं घेणं नसल्यामुळं ते महाराष्ट्राच्या बाहेर फिरण्याचं काम आणि त्याला प्रचंड प्रसिद्धी देण्याचं काम सध्या हे सरकार करत आहे. प्रमुख कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तडीपारीच्या नोटीस दिल्या. तिथल्या सीपींना यांच्यावर अन्याय होतो याची माहिती देखील देण्यात आलेली होती. तरी देखील जाणीवपूर्वक कोणत्याही गुन्ह्यात त्यांचा सहभाग नसताना खोटे गुन्हे घालून 2पेक्षा जास्त गुन्हे दाखवून कोणत्याही परिस्थितीत जितेंद्र आव्हाडांच्या विरोधी तुम्ही तुमची म्हणणं द्या, तुमची बाजू सांगा असा दबाव टाकल्यावर जे तयार होत नाहीत त्या सर्वांना आता तडीपारी करण्याच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. आमचे प्रमुख कार्यकर्ते जे नगरपालिकेला, ठाणा महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहू शकतात अशा नगरसेवक होऊ शकणाऱ्या अतिशय चांगल्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्याचं काम आता सध्या तडीपारीच्या नोटीस देण्यात आलेले आहे. जेपीसीची मागणी करत असताना जेपीसीमध्ये संख्या सत्तारूढ पक्षाची जास्त असते, त्यामुळे त्याचा निष्कर्ष त्यांच्या हातात असतो आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एक कमिटी नेमलेली आहे ती जास्त चांगल्या प्रकारे याची चौकशी करेल. आज दृष्टिकोन मांडण्यात आलेला आहे, वेगळा काही मांडलेला नाही. अशा 2 गोष्टी आहेत. मी मागेही याच्यावर सांगितलेलं होतं की डिग्री आहे म्हणून ते पंतप्रधान झाले असं म्हणण्याचं कोणतं कारण नाही. पण त्यांनी डिग्री आहे असं सांगितल्यावर त्या डिग्रीची चिकित्सा पब्लिक डोमेनमध्ये आल्यावर ती होणारच आणि देशातले नागरिक ती वेगवेगळ्या आपापल्या मार्गाने ते करतायत. त्यामुळं त्यांचं पंतप्रधानपद हे डिग्री हे एवढे शिकलेले आहेत म्हणून यांना पंतप्रधान करण्यासाठी लोकांनी मतं दिली असा कोणताही भाग नाही आहे. पण एकदा पंतप्रधानांनी सांगितलं ही माझी डिग्री आहे तर त्याची चिकित्सा होणारच. शेवटी डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीत ज्यावेळी पब्लिक डोमेनमध्ये एखादी गोष्ट येते या पब्लिक डोमेनमध्ये आलेल्या गोष्टीची चिरफाड होणं, त्याच्यावर वेगवेगळी मतांतरं व्यक्त होणं, त्याचं खरेपणा आणि खोटेपणा हा प्रसिद्ध होणं किंवा त्याच्यावर लोक मतं मांडणं हे स्वाभाविक आहे आणि त्या बाबतीत ज्यांची डिग्री आहे त्यांनी ती माझी नाही किंवा माझी आहे याच्यावर कोणतेही भाष्य करत नाहीत. ते तोपर्यंत ही मतांतरं माणसं पब्लिक डोमेनमध्ये व्यक्त करणार. कोणतीही गोष्ट पब्लिक डोमेनमध्ये गेली तर कोणी आता थांबवू शकत नाही. समजा शिकलेले आहेत यापेक्षा काम कसं करतात याच्यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. काम करण्याची जिद्द, झील आणि त्यासाठी त्याचं पर्च्युएशन किती आहे आणि प्रामाणिकपणाने ते काम करण्याची त्याची इच्छा किती आहे यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून नाही. कुठंच मला भाजप आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे किंवा होते असं मला अद्यापपर्यंत कुठल्याही जिल्ह्यातून कळवण्यात आलेलं नाही किंवा सांगण्यात आलेलं नाही. पहिले प्राधान्य आमचं काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर जाण्याचंच आहे. तशा महाराष्ट्रात सूचना आम्ही दिलेल्या आहेत. ते तो उनकी जेपीसी की मांग होगी, जेपीसी हो रही है तो कोई हमें इसमें कोई आपत्ति नहीं है. पवार साहब ने इतना ही कहा है कि जेपीसी में नंबर ऑफ मेंबर्स रूलिंग पार्टी के ज़्यादा रहते हैं और उसमें जो निष्कर्ष बाहर आने वाला है वो क्या आने वाला है वो मेजॉरिटी तय करती है और इसीलिए जेपीसी के निष्कर्ष के ऊपर निर्भर करना आवश्यक नहीं है.
और इसीलिए अगर कांग्रेस जेपीसी की मांग रख रही है तो उसमें कोई हमें आपत्ति नहीं है, लेकिन पवार साहब ने अपना ओपिनियन जेपीसी के इसके पहले पूर्वानुभव के माध्यम से ये बताया है कि इसके पहले जो भी जेपीसी हुई वो जो रूलिंग पार्टी है उसकी मेजॉरिटी रहने के कारण बहुत कुछ उसमें से बाहर आता है, ऐसा आज तक का अनुभव नहीं है। वो अनुभव जो उनका है 50-55 साल का, उसके माध्यम से विधानसभा में हो या लोकसभा में हो, जो भी उनको अनुभव है उसके माध्यम से उन्होंने ये स्टेटमेंट किया है। देखो, जब प्रधानमंत्री होने के पहले उनके डिग्री का कोई चर्चा भारत में नहीं हुई। ये बीए है इसलिए इनको प्रधानमंत्री किया जाता है, ऐसे भी इसकी कोई चर्चा इस देश में नहीं हुई। अब वो प्रधानमंत्री डिग्री है इसलिए नहीं हुई। अब होने के बाद उनकी डिग्री के बारे में जब इन्फॉर्मेशन बाहर आई तो वो इन्फॉर्मेशन पब्लिक डोमेन में आई। पब्लिक डोमेन में आती है कोई भी इन्फॉर्मेशन तो उसको स्क्रूटिनाइज करने का हक इस देश के हर नागरिक को होता है। उसके माध्यम से ये अभी चर्चा हो रही है। उनकी डिग्री कब की थी, टाइपिंग का फॉन्ट पहले वाला था, पुराना वाला है कि नया है, ये सारी चीज़ें अब लोग कहते रहेंगे। अब मुझे ऐसा लगता है कि वो प्रधानमंत्री हुए तो उनकी डिग्री की वजह से नहीं हुए, इसीलिए उनका काम, उनकी जो भी काम करने का तरीका है उसके बारे में, यानी कोई भी इस देश में किसी की भी डिग्री पहले पूछी नहीं जाती वोट देने के पहले। अब वो चुन के आए, प्रधानमंत्री हुए और ये जो मसला बाहर आया है उसके बारे में पब्लिक डोमेन में ये चीज़ गई है तो लोग चर्चा करेंगे। इससे ज़्यादा उसमें कोई ये है ऐसा मुझे नहीं लगता।